जय श्रीराम। आज हनुमान जयंती आहे आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। याचंच औचित्य साधून आज आपण कांताके योग वर्ग माध्यमातून आज या पिंपळस गावामध्ये 11 वेळा हनुमान चालीसा पठण करणार आहोत आपल्या गावातील हनुमान मंदिराजवळ। तरी या हनुमान चालीसा पठणासाठी सर्वांना आपल्या योग वर्ग माध्यमातून जे आपले साधक असतील, महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असेल, सर्वजण तिथे येणार आहेत आणि 11 वेळा हा हनुमान चालीसा पठण होणार आहे आणि गावातील ग्रामस्थ मंडळीसुद्धा ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत। आपला कुठल्याही प्रकारचा नावाने चॅनल नसून आपण फक्त प्रसार आणि माध्यमाच्या या यूट्यूबच्या चॅनलद्वारे आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओ आपण तिथं हनुमान चालीसाचे जे फोटो असतील, व्हिडिओ असतील आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जय श्रीराम। निर्जमन मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र रामदेवता आजी माता श्री माता प्रसन्न आणि आज आपल्या गावातील पुरातन मंदिर श्री हनुमान मंदिर याचे आज हनुमान जयंती निमित्त आज या ठिकाणी कांताके पाटील हा योगा वर्ग आहे। योगा वर्ग आपल्या गावामध्ये मोफत असा योगा प्रशिक्षण देते। परेश माननीय श्री परेश पाटील यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलं, स्वतः योगाचे प्रशिक्षण घेऊन ते योगा शिक्षक झाले आणि शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या गावामध्ये योगा वर्ग सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मिसेस आरतीताई पाटील यांनी महिलांसाठी योगा वर्ग सुरू केलेला आहे। खूप आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे। त्यांचं अभिनंदन कौतुक करावं तर खूप कमीच आहे। तर आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये श्री हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी प्रथमच एक चांगला उपक्रम राबवला। तो खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे। त्या उपक्रमात त्यांनी हनुमान चालीसा पठण हे घेतलं आहे आणि ही प्रथा अशी कंटिन्यू चालू राहील। आज फक्त पहिला दिवस आहे, सुरुवात आहे म्हणून 11 वेळा हनुमान चालीसा पठण घेतलेलं आहे। तर त्यांचे संपूर्ण गावाच्या वतीने आणि सर्व
ज्येष्ठ आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम करत राहावा अशी मी परेश पाटील यांना शुभेच्छा देतो. महिलांना माझ्या धन्यवाद आहे, कारण कालची 2 दिवसाची यात्रा होती आणि सगळेजण थकलेले होते. सगळ्यांच्या घरी एवढं काम असताना सुद्धा माझ्या एका शब्दावर माझे सर्व साधक आलेले आहेत. त्या बाबतीत त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद बोलते. आणि आपण जी हनुमान चालीसा पठण केली त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याच्यात पण सर्च करू शकता. आणि आपण ती आज 11 वेळा बोलली आहे, तर नक्कीच सगळ्यांच्या सोबत एक चांगलं पॉझिटिव्ह गोष्ट, पॉझिटिव्ह एनर्जी आज जाणार आहे. तो तुम्हाला सगळ्यांना इथून फायदा होणार आहे. तर सर्वांना धन्यवाद बोलते. आणि जे अजूनही योगाला येत नाही आहेत, आरोग्याविषयी जागरूक नाही आहेत, तर त्यांनी सर्वांनी जागरूक व्हावं. आणि आपला मोफत जो आहे, जसं यांनी बाबांनी सांगितलं की फुकट जिथे भेटते तिथे आदर नसतो. कारण आपण गव्हर्नमेंट स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आपण मुलांना टाकत नाही कारण ते फुकट असते, इथे व्हॅल्यू नसते. तसंच सेम आपल्या योगाचं पण सध्या सुरू आहे. ज्यांना जाण आहे ते येतात, ज्यांना समजतं येत आहे. जिथे फ्री मिळतं त्याचा आदर नसतो, पण नक्की आदर करा. कारण आपल्या गावामध्ये माझ्याकडे आले की आपल्याला प्रथम हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने योग वर्गाच्या माध्यमातून 11 वेळा श्री हनुमान चालीसा पठण करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला तुमची मला हेल्प पाहिजे. तर मी काही विचार न करता परेश दादा पाटील यांना पूर्णतः पद्धतीने मंडपची व्यवस्था तसेच दुसरे काही असेल त्याची हेल्प केलेली आहे. अतिशय चांगल्या रीतीने याचा कार्यक्रम झालेला आहे. तरी सर्व जमलेले ग्रामस्थ, आजी माजी पदाधिकारी यांना धन्यवाद देतो. तसाच असा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण या वेळेला 11 वेळेला झालेला आहे. पुढच्या वर्षी आपण 21 वेळा करू आणि अतिशय जोरात असा कार्यक्रम होईल. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थिती दाखवावी. परत एकदा सर्व योगवर्ग, परेश पाटील आणि ग्रामस्थांचे मी ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. आपल्याला पुढील कार्यक्रम योग शिबिर आपल्या ग्रामपंचायत वतीने राबवायचं असेल तर तुम्ही आश्वासन देऊ शकता का? हा कार्यक्रम आपल्याला पुढच्या महिन्यात किंवा जमेल त्या वेळ तारखेला आपल्याला करायचं आहे. तुम्ही फक्त आम्हाला एकदा आवाज द्या. 100% आणि काही असो, कुठलाही खर्च असो, काही असो, आम्ही पूर्णतः जबाबदारी घेतो आणि तुम्हाला असं आश्वासन देतो. तुम्ही फक्त आम्हाला 2 दिवस पहिले कळवलं तर काही असेल ते कार्यक्रम आपण राबवू. धन्यवाद. आत्ता जे कार्यक्रम झाले एकदम उत्तम झाले आणि असे कार्यक्रम जे देवाचे कार्यक्रम आहेत ते जवळजवळ दरवर्षी काय वर्ष व्हायलाच पाहिजे. कारण याची गरज आहे. कार्यक्रम ज्या वेळेला देवाचे स्थानिक म्हणजे देवाचे जे कार्यक्रम आपण करतो आपल्यासाठी ते फायदेशीर आहे. तर विशेष म्हणजे काय आहे की आपण बाकी संसारामध्ये बाकी काही कुटाने चालूच असतात आपले, पण देवाला वेळ कधी द्यायचा? देवाला वेळ दिला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात क्षणभर नाही भरोसा. कारण आपण हे वेळ द्यायलाच पाहिजे. आपल्याला जवळजवळ 24 तास असतात. त्या 24 तासामधल्या देवासाठी फक्त अर्धा तास वेळ द्या आणि ते वेळ दिला. देव काय म्हणतो, तुम्ही फक्त माईक जाऊ द्या. अक्षरशः मला उभंही राहायला आणि बसायलाही जमत नव्हतं. पण आता मी 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी बसायला वगैरे जमतं मला आणि गोळ्या तर पूर्णपणे बंद झाल्या. आणि मी मनपूर्वक त्यांच्या आभारी आहे. म्हणजे त्यांनी मला चांगली वाटचाल दाखवली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज व्यवस्थित चालू शकते.